नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 13 एक होता भोपळा पद्मिनी बिनीवाले यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 एक होता भोपळा या पाठाचा स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक 13 एक होता भोपळा कवयित्री पद्मिनी बिनीवाले यांची ही कविता आपल्याला दिलेली आहे. प्रथम आपण या कवितेचा अर्थ जाणून घेऊया. एक तांबडा भोपळा विळीवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. एक तांबडा भोपळा घेतला, तो विळीवरती कापला, त्याच्या उभ्या फोडी केल्या, त्या फोडी चंद्रकोरीसारख्या दिसतात, म्हणून त्यामध्ये जणू अर्धा चंद्र लपल्यासारखे वाटते, अशी कवयित्री कल्पना करते. एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला. एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला. विद्यार्थी मित्रांनो, पुढे कवयित्री म्हणतात, एक तांबडा गोलाकार भोपळा उन्हामध्ये सुकवला, तो मोठा गोल भोपळा बाळूने पाठीवर बांधला व त्याच्या आधाराने बाळू पोहायला लागला. भोपळा पाण्यावर तरंगतो, बुडत नाही, त्यामुळे भोपळ्याचा वापर आपण पोहणे शिकण्यासाठी करू शकतो. एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडताच साथ करू लागला. एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, तंबोऱ्याच्या तारा हलवताच किंवा तारा छेडताच त्यातून सूर आले. भोपळा तंबोऱ्याला साथ करू लागला, तंबोऱ्याला संगत करू लागला. एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला. एक तांबडा भोपळा घेतला, त्याला पाय लावले, लगेच तो आजीबाई व भोपळा या गोष्टीप्रमाणे धावू लागला. म्हाताऱ्या आजीला घेऊन तो टुणूक टुणूक करीत पळू लागला. एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. एक तांबडा भोपळा कुठे पळाला आणि कुठे लपला हे कळलेच नाही, पण गणिताच्या पुस्तकात तो जागोजागी सापडला. तो सापडला जणू शून्याच्या रूपात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एक तांबडा भोपळा पद्मिनी बिनीवाले यांच्या या कवितेचा अर्थ आपण समजून घेतला आहे. आता आपण एक तांबडा भोपळा या कवितेचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 1 केव्हा घडले ते सांगा व लिहा. 1 फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. उत्तर जेव्हा भोपळा विळीवर कापून उभ्या फोडी केल्या. 2 कुणी तारा छेडताच साथ करू लागला. उत्तर जेव्हा भोपळा तंबोऱ्याला लावला.
3. गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला, जेव्हा भोपळ्याला पाय लावले. प्रश्न क्रमांक 2. काय ते सांगा व लिहा. 1. कापण्यासाठी वापरतात विळी. उन्हात वाळवतात भोपळा. गणिताच्या पुस्तकातील भोपळा 0. प्रश्न क्रमांक 3. उत्तरे लिहा. 1. भोपळ्याचा रंग तांबडा. 2. अर्धचंद्र येथे लपला भोपळ्याच्या फोडीमध्ये. 3. बाळ्याने भोपळा बांधला आपल्या पाठीवरती. 4. म्हातारीला घेऊन असा चालला टुणूक टुणूक. भोपळा जागोजागी मिळाला गणिताच्या पुस्तकात. प्रश्न क्रमांक 4. समान अर्थाचे शब्द लिहा. तांबडा लाल. साथ सोबत संगत. पाय पद चरण. चंद्र शशी चांदोबा सुधाकर. म्हातारी वृद्धा. प्रश्न क्रमांक 5. अनेक लिहा. 1 भोपळा अनेक भोपळे. 1 वेळी अनेक विळ्या. 1 फोड अनेक फोडी. 1 तार अनेक तारा. 1 म्हातारी अनेक म्हाताऱ्या. 1 पुस्तक अनेक पुस्तके. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक तांबडा भोपळा या कवितेखाली वाचूया लिहूया या शीर्षकाखाली काही शब्द दिले आहेत. हे शब्द आपल्याला वाचायचे आहेत व पाटीवर किंवा वहीवर लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या शब्दांमध्ये काही जोडाक्षरे आलेली आहेत. ही जोडाक्षरे किंवा जोडाक्षरी शब्द आपल्याला न अडखळता सहजतेने वाचता आली पाहिजेत. त्यासाठी वाचन सराव महत्त्वाचा आहे. दिलेली जोडाक्षर व त्यापासून बनलेले जोडाक्षरी शब्द यांचे आता आपण वाचन करूया. पहिलं जोडाक्षर दिलेलं आहे ख्य. ख्य हे जोडाक्षर असलेले शब्द संख्या, मुख्य, सख्य, नवख्या. पुढील जोडाक्षर आहे क्य. क्य हे जोडाक्षर असलेले शब्द वाक्य, अशक्य, इतक्यात, बोक्याला. द. द हे जोडाक्षर असलेले शब्द मुद्दा, मुद्दल, हद्द, बद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही दिलेली जोडाक्षरे त्यापासून बनलेले जोडाक्षरी शब्द अशाच पद्धतीने आणखी जोडाक्षरी शब्दांची भर या शब्दांमध्ये आपण नक्कीच घालू शकू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक तांबडा भोपळा या कवितेखाली वाचूया लिहूया या शीर्षकाखाली काही चित्र व शब्द दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रावरून हे जोडाक्षरी शब्द तुम्हाला सहज वाचता येतील व हे शब्द पाहून आपल्याला दिलेल्या ओळीवर लिहायचे आहेत. आपण हे चित्र पाहून शब्द लिहूया व वाचूया. पहिलं चित्र आहे म्हैस. पुढील चित्र आहे ट्रक. पुढील चित्र आहे पुस्तक. पुढील चित्रात कुत्रा दिसतो आहे. चंद्र, चष्मा, छत्री आणि शेवटचं चित्र आहे बॅटीचे, बॅट. पुढील चित्र आहे वर्तमानपत्र. कैऱ्या, कुऱ्हाड, बिस्किट, घड्याळ, खुर्ची, आईस्क्रीम, किल्ला. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे जोडाक्षरी शब्द वाचण्याचा व लिहिण्याचा सराव करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण
इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 एक होता भोपळा पद्मिनी बिनीवाले यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहिला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. त्याचबरोबर या कवितेचा अर्थही आपण जाणून घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.